कास मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। रविवार आहे त्यामुळे पर्यटकांची पावलं कास पठाराकडे वळली आहेत। कास पठारावर जाण्याकरता पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। त्यामुळे सातारा कास मार्गावर 4 ते 5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा आपल्याला बघायला मिळतात। वाहतूक कोंडी झालेली आहे। तासनतास रांगेत उभं राहावं लागतंय पर्यटकांना। सातारा कास हा मार्ग आहे। आमचे प्रतिनिधी सचिन यांच्याशी अधिक बोलूया। सचिन, काय चित्र दिसतंय? किती तासांपासून रांगा लागलेल्या आहेत आणि अपडेट काय आहे? खरं पाहायला गेलं तर राज्यभरातून आणि देशभरातून पर्यटक हे कासला रविवारी पोहोचलेले आहेत आणि याच्यामुळे या ठिकाणी ट्रॅफिक जाम खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे। 3 ते 4 तासापासून ह्या रांगा अशाच सतत लागून राहिलेल्या आहेत। यामुळे पर्यटक खरं तर वैतागलेले आहेत। कासची फुलं बघायला आलेले पर्यटक कुठेतरी ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडल्यामुळे पर्यटकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कास पठारासाठी ऑनलाईन नोंदणी होते, मात्र तरी सुद्धा लोक कास पठाराला नोंदणी न करता येतात। याच्यामुळे हे कुठेतरी चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। प्रशासन आणि पोलीस दलाचे काही जवान आहेत आणि बाकी इतर कर्मचारी आहेत, ते सध्या ट्रॅफिक सुरळीत करण्याचं काम करतायत। नक्की सचिन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। कास पठार सध्या फुललेला आहे। अप्रतिम रंगसंगती आपल्याला फुलांची या कास पठारावर बघायला मिळते आणि त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आणि गर्दीमुळे वाहतूक कोंडी। पुढे जाऊया। वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघात पेच वाढलेला आहे। जगदीश मुळीक यांनी पत्र लिहित थेट मतदारांनाच आवाहन केलंय। राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमधील वाद वाढण्याची शक्यता आहे। 2019ला थोडक्यात पराभव झालाय, मात्र दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो असताना आमदार असताना काम केलेलं आहे। शहराध्यक्ष असताना सुद्धा तत्कालीन सरकारला धारेवर धरलेला आहे। विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपलेल्या आहेत। आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवे आहेत। यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीनं आणि अधिक जोमानं आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे, असं जगदीश मुळीक यांनी भावनिक साथ घातलेली आहे। थेट भूमिकेमुळे म्हणजे ही थेट भूमिका जगदीश मुळीक यांनी घेतली, त्यामुळे महायुतीत नवा वाद निर्माण होऊ शकतो। वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पार्टीकडे असला पाहिजे, जेणेकरून इथं मोठ्या प्रमाणात पुन्हा विकास होऊ शकतो। या भावनेतनं, निवडणुकीच्या भावनेतनं आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद असले पाहिजेत। यासाठी काल जे पत्राच्या माध्यमातून मी संवाद साधलाय तो योग्यच आहे, कारण निवडणुकीच्या दृष्टीनं इथल्या सर्व जनतेचे, युवकांचे, माता भगिनींचे आशीर्वाद सोबत असणं गरजेचं आहे। त्या आशीर्वादासाठी हे पत्राच्या रूपाने मी नागरिकांशी संवाद साधलेला आहे। बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागलेले आहेत। बारामतीतील गुणवडी या चौकामध्ये फुल अँड फायनल ग्रुपच्या वतीनं अशा आशयाचे फलक लावले गेलेत। ईद ए मिलादुन्नबी या निमित्त हे बॅनर लावले गेलेत। बारामतीत लागलेले सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवारांचे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। भावी सीएम म्हणून सुप्रिया सुळेंचे बॅनर लागलेत आणि भावी आमदार म्हणून युगेंद्र पवारांचे बॅनर लागलेले आहेत। बारामतीतील बॅनरवर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली। बॅनर लागल्याने कुणी मुख्यमंत्री होत नाही, मायबाप जनता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। तसंच महाराष्ट्राची सेवा करण्याचं ज्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे तो मुख्यमंत्री व्हावा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत। बॅनरनी लोक होत नाही, तो मायबाप जनता ठरवते। आज ही एक सशक्त लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये मायबाप जनता निर्णय घेते। त्याच्यामुळे फार काही त्या आणि एक तर मी बॅनरच्या विरोधातच, तर कुठलंही पद हे महिला आणि पुरुष नसतं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री अशीच व्यक्ती व्हावी जी स्वाभिमानी असेल आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान ही रोखून ठेवेल आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी ते कर्तृत्व त्या व्यक्तीत असलं पाहिजे। बॅनर सगळेच आपापले पक्ष लावतात, आपापल्या समर्थकांचे बॅनर लावत असतात, पण महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। हे 100% होणार आणि महाविकास आघाडीची सत्ता येणार। मुख्यमंत्री कोण होईल
हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील आणि तो निर्णय घेतील. हे इलेक्शनचे चालत असतं. या इलेक्शनमध्ये असे प्रकार घडत असतात. कधी सुप्रिया सुळे होतील तर कधी रश्मी ठाकरे होतील. या सगळ्या कार्यकर्त्याच्या मनातल्या भावना असतात आणि ते व्यक्त करत असतात आणि नेते लोक त्याच्याकडे लक्ष देत नसतात.